एक महिना उलटला आहे, मात्र त्यांच्या संदर्भात आता अनेक घडामोडींना वेग आला आहे। काकडे यांना सध्या जेलवारी होत असून त्यांच्या संदर्भात न्यायालयामध्ये विविध सुनावणी चालू आहेत आणि कोर्टामध्ये देखील रणजित निंबाळकर यांच्या बाजूने अनेक निकाल लागत आहेत। मात्र अशातच या गोष्टीमुळे रणजित निंबाळकर यांचा खून झाला तो म्हणजे सुंदर बैल हा नेमका कुठे आहे आणि तो रणजित निंबाळकर यांच्या परिवारांना कधी मिळणार याविषयी अजूनही संभ्रम निर्माण झाला आहे। याच विषयी आपण धक्कादायक खुलासे करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, हाच सुंदर बैल आहे ज्याच्या व्यवहारामुळे रणजित निंबाळकर आणि काकडे यांच्यामध्ये वाद झाला। रणजित निंबाळकर ही व्यवहाराचे पैसे काकडे यांच्याकडे मागण्यासाठी गेले असताना त्यांचा खून करण्यात आला। मात्र सर्व घटना घडल्यानंतर हा सुंदर बैल पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे। मात्र अजूनपर्यंत हा बैल कोणाकडे देणार या संदर्भात कुठलीही माहिती प्राप्त झाली नाही। काकडे हे सध्या जेलमध्ये आहेत आणि जेव्हा कधी त्यांना जामीन मिळेल त्यानंतर ते या बैलावरती दावा करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी हा बैल पोलिसांच्या ताब्यात आहे। या बैलाला संरक्षण देखील देत आहेत। त्यासोबत पशुसंवर्धन अधिकारी हे देखील या बैलाच्या तब्येतीविषयी काळजी घेत आहेत। त्याचा नित्य नियमाने ते चेकअप करत आहेत। त्यासोबत 2 गार्ड या बैलाच्या संरक्षणात दाखल देखील झाले आहेत। मात्र रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने हा बैल आम्हाला वापस द्यावा अशी देखील मागणी केली होती। मात्र या घटनेतील हा एक प्रमुख साक्षीदार आहे आणि तोही जिवंत असल्यामुळे बैलाची कस्टडी हे सध्या पोलिसांकडेच आहे। मात्र जसा या निकालात पुढे तपास सुरू होईल त्याचप्रमाणे या बैलाचा देखील निर्णय होण्यासाठी अजून काही महिने वाट पाहावी लागेल असं देखील बोललं जात आहे। मात्र काकडे यांना जर जामीन मिळाला तर काकडे या बैलावरती आपला हक्क दाखवतील असं देखील बोललं जात आहे। तुम्हाला काय वाटतं, हा बैल कोणाकडे राहील?